महान संत श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवनकथा. सुमारे 350 वर्षापूर्वी मनुष्य जातीची दीनवाणी अवस्था पाहून तळमळीने स्वधर्म, स्वदेश आणि स्वदेव यांची मुहूर्तमेढ रोवून रसातळाला गेलेले आणि उद्ध्वस्त होणारे अनेक संसार प्रपंच पुन्हा स्थिर करण्याकरता झटलेले समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रभूमीत संत तुकारामांच्या समकालीन समर्थ रामदासांनी अज्ञान, कुकर्म, कुविचार, कुसंग यांचा अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त यावरचा पगडा झुगारून रंजल्या गांजलेल्यांना जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांचा कमकुवत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य निष्काम भूमिकेतून अखंडपणे केले. त्यांच्या या परिश्रमामुळे आज सत्कर्म, सद्विचार, सुख, समाधान घरोघरी नांदत आहे. जय जय रघुवीर समर्थ हा नामघोष करीत मनुष्याच्या अंतःकरणात सद्विचारांची बीजे रोवणारे समर्थ रामदास त्यांचा दासबोध आणि मनाचे श्लोक या आणि इतर ग्रंथरूपाने या जगात निरंतर वास करीत आहे. देह त्यागण्यापूर्वी त्यांनी तसे आपल्या शिष्यांना सांगितले देखील होते की माझा ग्रंथरूपाने या भूतलावर निरंतर वास करून राहील. आज प्रत्येक घरात गणेशाची आराधना करताना सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची ही आरती म्हटल्या जात आहे. ही रचना समर्थ रामदासाचीच आहे. आपण म्हणत असलेल्या कित्येक आरतीची शेवटची ओळ लक्षात घेतली तर या समर्थांनीच असल्याचे आपल्या लक्षात येईल. समर्थांचे मनाचे श्लोक हे मनुष्याच्या मनात उद्देशून केलेले असून त्याचा सूक्ष्म विचार केल्यास मनुष्य स्वतःला अंतर्बाह्य बदलू शकतो.